नमस्कार मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो है ना. ठीक आहे, कुठपर्यंत आलो होतो? काय पाहणार होतो आपण? काय सांगितलं होतं का? हेल्पिंग वर्क झाले होते ना. हेल्पिंग वर्क मधलाच काहीतरी पार्ट चालू होता, राईट है ना. ठीक आहे ना. रातचा जो पार्ट होता, समजा आपण काय करू, मूड ऑफ सेंटेन्स पाहू. of sentence, mood of sentence. मॉडेल काय करू, मॉडेल आपण उद्याला शिकू, राईट है ना. मॉडेल काय करायचं आपल्याला उद्याला शिकायचं. आज काय शिकू? मूड ऑफ सेंटेन्स. काय असते, काय असू शकते मूड ऑफ सेंटेन्स? कशाला म्हणतात मूड ऑफ सेंटेन्स है ना. कशामध्ये आला होता हा? हेल्पिंग वर्ब मध्ये आहे ना. हेल्पिंग वर्ब म्हणजे मूड ऑफ सेंटेन्स ओळखण्यासाठी कशाचा यूज केला जातो? हेल्पिंग वर्बचा, राईट है ना. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का इथपर्यंत? काय? ठीक आहे, चल स्टार्ट कर दे. काल जो काही पोर्शन झाला होता कालपर्यंतचा, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, अडचण आहे त्याच्यामध्ये? कालच्या पोर्शन मध्ये नाही, कालपर्यंतचे जेवढे काही पोर्शन होते ना तेवढे इझी पोर्शन होते. हे काय इंग्रजी सगळे इझीच आहे म्हणा, त्याच्यामध्ये काही असं म्हणजे डोक्यावर ताण येण्यासारखं नाहीच आहे ना. त्याच्यामुळे एवढं काय, कालचा पोर्शन घ्या की आजचा पोर्शन घ्या किंवा नेक्स्ट येणारा जो काही पोर्शन असेल तुमचा, येणारा जो काही क्लास असेल तो सुद्धा काय आहे, इझीच आहे. इझी आहे इंग्लिश एवढं काही डोक्याला ताण देण्यासारखं नाही आहे. ते कोणत्याही लेवलवर शिका. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? तर लक्षात घ्या है ना. मग काय काय कशाला म्हणू आपण मूड ऑफ सेंटेन्स? मूड ऑफ सेंटेन्स कशाला म्हणू? कशाला म्हणू आपण? कशाला म्हणतो रे मूड ऑफ सेंटेन्स कशाला म्हणतो? नाही, इट इज one of the categories. It is one of the categories of verb. है ना. काय असते हे? वर्बचीच काय आहे? ती एक कॅटेगरी आहे. that एक्सप्रेस काय एक्सप्रेस करते, काय एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करते, ते सांगते. काय सांगते रे? इट इज वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब. ती एक वर्बची काय कॅटेगरी आहे है ना. दॅट एक्सप्रेस, ती काय करते? एक्सप्रेस करते, सांगते. काय सांगते रे बाबा है ना. दॅट एक्सप्रेस द फॅक्ट. एक्सप्रेस द फॅक्ट. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? नंतर ओपिनियन है ना. काय एक्सप्रेस करते ती? फॅक्ट, ओपिनियन, क्वेश्चन. क्लिअर आहे? समजून आलं का? समजत आहे का? है ना. समजत आहे ना. डेफिनेशन सुरुवातच आहे. इट इज वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब दॅट एक्सप्रेस द फॅक्ट, ओपिनियन, क्वेश्चन. आणखी काय एक्सप्रेस करू शकते ते करते? ऑर्डर, तुला आपण कमांड म्हणतो. ऑर्डर ज्याला आपण काय म्हणतो? कमांड म्हणतो. ऑर्डर ज्याला आपण काय म्हणतो? कमांड म्हणतो, राईट है ना. विशेष, विश है ना. विश, डिझायर, आणखी काय असते रे? आणखी कंडिशन्स. कंडिशन्स है ना. या सगळ्या गोष्टी है ना, याचा म्हणजे काय? फॅक्ट असतात, ओपिनियन असतात, क्वेश्चन असतात, ऑर्डर असतात, कमांड असतात, विश असतात, नंतर डिझायर असतात, कंडिशन असतात. क्लिअर आहे?
आणखी काय बोलू शकतो आपण त्याला, होप, राईट है ना. आणखी काय, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स मधून काय केल्या जाते, दर्शवल्या जाते. बरोबर है ना. एखादं सेंटेन्स दिलेलं असते, एखादं स्टेटमेंट सेंटेन्स दिलेलं असते, त्याच्यामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जाते. त्या सेंटेन्स मधून जो काही तुमचा तो सेंटेन्स देणारा असतो, लिहिणारा असतो, बोलणारा असतो, राईट, किंवा तुमचा जो रायटर असतो है ना. आता हे एक सेंटेन्स आहे समजा, एक जे सेंटेन्स आहे ते काय काय होऊ शकते, तर बोलल्या जाऊ शकते, बोलल्या जाऊ शकते, राईट. मग बोलल्या जाऊ शकते तर इथे कोण असू शकते, स्पीकर. क्लिअर. सेंटेन्स आहे, सेंटेन्स कुठल्या कंडिशन मध्ये येऊ शकते, तर ते बोलल्याने सेंटेन्स तयार होते, बोलतो जे आपण बोलू शकतो. आणखी सेंटेन्स लिहिल्या जाते, सेंटेन्स काय केल्या जाते, लिहिल्या जाते है ना. सेंटेन्स बोलल्या जाते, जो कोण बोलत असतो, बोलणाऱ्याला काय म्हणतो आपण, स्पीकर. नंतर लिहिल्या जाते, लिहिणाऱ्याला काय म्हणतो, रायटर. लिहिणाऱ्याला काय म्हणतो आपण, रायटर. क्लिअर आहे ना. क्लिअर आहे ना. स्पीकर म्हणजे तो आता वक्तेवाला स्पीकर का, किंवा रायटर म्हणजे तो प्रोफेशनल रायटर का, नाही, कोणीही है ना. जनरल पर्सन जे असतात ते आपण त्यांना कन्सिडर करू, कोणीही है ना. जो काय करतो, बोलतो. आता मी इथे बोलत आहे, मी इथे काय करत आहो, बोलत आहो है ना. तर मी जे काही बोलत आहोत, मला जे काही माझे इंटेन्शन आहे मनात, ते मला सांगतो ना मी, तेच मी सेंटेन्स थ्रू सांगतो ना. बरोबर आहे ना. तर त्याच गोष्टी बोलताना काय करतो, बोलतो जो स्पीकर असतो, आणि लिहिल्या जाते है ना, सेंटेन्स लिहिल्या जाते, तो काय असतो, रायटर असतो. आणि हे दोघेही काय करतात रे बाबा, यांना यांच्या मनामध्ये जे काही आहे है ना, जे काही इंटेन्शन आहे, जे काही यांचे इंटेन्शन आहेत, म्हणजे यांना जे काही करून घ्यायचं आहे किंवा सांगायचं आहे, ते सगळेच्या सगळे कशामध्ये जातात रे, मूड ऑफ सेंटेन्स मध्ये. मूड ऑफ सेंटेन्स ते कशा थ्रू सांगितले जाते, मूड ऑफ सेंटेन्स. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, मूड ऑफ सेंटेन्सला मोड सुद्धा म्हणतात. कन्फ्युज व्हायचं नाही. काय म्हणतात, मोड म्हणतात, नंतर मॉडॅलिटी ऑफ सेंटेन्स म्हणतात. मॉडॅलिटी ऑफ सेंटेन्स. क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे का, समजून राहिलं का काय सांगत होतं है ना. इम्पॉर्टंट पार्ट आहे बरं, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. जनरली क्लासेस मध्ये हा सगळं झाल्यानंतर जेवढे तुमचं ग्रामर्स आटोपते ते आटोपल्यानंतर हे शिकवलं जाते. क्लिअर आहे. पण आपण काय करतो, तुमच्या हेल्पिंग वर्क मध्ये आलेले आहे ते, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे काय करायचं, ते आलंय ना, त्याचा नायनाट करूनच आपण पुढे जाऊ है ना. काय करायचं आपल्याला, त्याचा नायनाट करूनच काय करू, आपण पुढे जाऊ. क्लिअर आहे इथपर्यंत, लक्षात घ्या. मग मूड ऑफ सेंटेन्स म्हटलं तर त्याला काय म्हणतो आपण, मोड ऑफ सेंटेन्स सुद्धा म्हटलं जाते, मोडॅलिटी ऑफ सेंटेन्स सुद्धा म्हटलं जाते. मग त्याची आपण काय केली रे बाबा, व्याख्या पाहिली, डेफिनेशन पाहिली. काय असते, इट इज वन ऑफ द कॅटेगरीज. इट इज वन ऑफ द कॅटेगरीज. काय आहे, एक कॅटेगरी आहे कशाची रे बाबा, वर्बची. कशाची, वर्ब. कशाची, वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद है ना. वर्ब म्हणजे काय असते, क्रियापद असते. वर्ब क्रियापद. क्रियापद काय असतो, असा शब्द वाक्यामध्ये किंवा सेंटेन्स मध्ये असा शब्द असतो, त्या शब्दातून काय होते, एखादी ऍक्शन परफॉर्म होते किंवा ऍक्शन शो होते है ना. म्हणजे वाक्यातील ऍक्शन शो करणारा शब्द म्हणजेच काय असते रे बाबा, वर्ब असते है ना. म्हणजे वर्ब काय करतो, ऍक्शन शो करतो, परफॉर्म करतो का, काय नाही ना. परफॉर्म करतो का तो, नाही. परफॉर्म कसा करेल, वर्ब कसा परफॉर्म करेल, परफॉर्म कोण करतो, अरे सब्जेक्ट शिकलो ना भाऊ. बैलावानी उत्तर नका देऊ.
है ना. सब्जेक्ट शिकलो ना, जो सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट काय करत असतो, परफॉर्म करत असतो. राईट. परफॉर्म करणारा कोण असतो, सब्जेक्ट असतो. परफॉर्म करणारा कोण असतो, सब्जेक्ट असतो, है ना. ऍक्शन परफॉर्म करणारा असं लिहू आपण इथे. ऍक्शन परफॉर्म कोण करतो, सब्जेक्ट करतो. कसं रे, सगळे. हा नेक्स्ट. मग ऍक्शन परफॉर्म करणारा कोण आहे, सब्जेक्ट आहे. इथे क्लिअर आहे. हा. मग ही जी सब्जेक्टने ऍक्शन काय केली होती, परफॉर्म केली होती, ती ऍक्शन आपल्याला त्या सेंटेन्स मध्ये कोणत्या ना कोणत्या तरी वर्ड थ्रू दाखवावं लागेल ना. की ती एखाद्या ध्वनीसारखं आहे का, साऊंड सारखं आहे का, की तोंडातून निघाला आणि गायब झाला. नाही. आपण जर एखादी ऍक्शन करत आहोत ती ऍक्शन समोरच्याला दिसेल ना, दिसेल की नाही, है ना. ती दिसणारी जी ऍक्शन आहे ती आपल्याला सेंटेन्स मधून सांगायची आहे, तर त्याच्यासाठी एखादा शब्द असेल आणि तो शब्द म्हणजे काय असते, वर्ब असते. तो शब्द म्हणजे काय असते, वर्ब असते. म्हणजेच ऍक्शन शो करणारा शब्द काय असतो, वर्ब असते. याच्यानंतर लक्षात ठेवायचं, जर सरांनी विचारलं की ऍक्शन कोण परफॉर्म करतो, तर त्याचा आन्सर काय येईल, काय येईल, सब्जेक्ट येईल. आणि सब्जेक्टने परफॉर्म केलेली ऍक्शन ज्या शब्दातून दाखवल्या जाते, दर्शवल्या जाते, तो शब्द म्हणजे काय असेल, तुमचा वर्ब असेल. इज दॅट क्लिअर? क्लिअर होतंय का? हा. मग मी काय म्हटलं, मोड ऑफ सेंटेन्स, वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब दॅट एक्सप्रेस, है ना. ती काय करते, एक्सप्रेस करते. दॅट एक्सप्रेस सांगते. काय सांगते रे बाबा, फॅक्ट. काय सांगते, फॅक्ट सांगते. नंतर ओपिनियन, फॅक्ट म्हणजे जे फॅक्च्युअल डेटा माहिती हे असं आहे, सर्वसामान्य सत्य. फॅक्च्युअल मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ ही म्हटलं तरी चालते. फॅक्ट आहे युनिव्हर्सल ट्रूथ, जे कधीही चेंज होत नाही. बदलतात का, नाही. युनिव्हर्सल ट्रूथ आपण कोणत्या गोष्टींना म्हणतो, सर्वसामान्य सत्य. सर्वसामान्य सत्य कोणत्या गोष्टीला म्हणतो आपण, ज्या कधीच काय होत नाही, बदलत नाही. पिढ्यानपिढ्यापासून म्हणजे वर्षानुवर्षापासून त्या जसेच्या तशाच आहे, त्या ऍज इट इज आहे, त्या आजही आहे. त्या काय आहे, सर्वसामान्य सत्य. तेच फॅक्ट असतात. राईट. नंतर याला आपण म्हणू शकतो, आहे ना. आता तसं तर मग बाकीचे काही फॅक्ट अशी असतात जे डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असतात. फॅक्ट लक्षात घ्यायचं, युनिव्हर्सल ट्रूथ जे असतात त्या गोष्टी. नंतर ओपिनियन, प्रत्येक जण आपापलं ओपिनियन देत असते. क्लिअर आहे. प्रत्येक जण काय असते, आपापलं ओपिनियन देत असते, है ना. एखादी गोष्ट तुमच्याकडनं होती, तुम्ही खरे असाल पण तुम्ही बोलणारे असाल, है ना, आवाज उठवणारे असाल, आणि पुढला व्यक्ती शांत असेल, डोक्यानं काम करून राहिला असेल, आपण काय झालो, बरोबर आहे, है ना. काय असेल, तुम्ही खरे असाल पण बोलणारे असाल, आणि एखादी व्यक्ती तो तुमच्या विरोधात शांत डोक्याने काम करत असेल, तर वाईट कोण होतं रे, कोणाचं परसेप्शन वाईट होते, परसेप्शन त्या व्यक्तीचं वाईट होत असते जो बोलत असतो. ह्याच्या कुरापती तर मागून चालूच असतात, है की नाही. तर लक्षात घ्यायचं, है ना. इग्नोर करायचं अशांना. वाटेमध्ये तुम्हाला असे बरेच येतील, है ना. बरोबर आहे. एखादं जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला लागता, है ना, त्यावेळेस आता माणूस कसं आहे, माणसाची काही लोकांची प्रवृत्ती अशी खेकड्यासारखी बनलेली असते, आणि खास करून मराठी माणसाची, है ना. तर लक्षात घ्यायचं, है ना. तर येऊ आपण टॉपिकवरून भरकटू नाही. हा, मी काय म्हटलं, मग ऍक्शन शो करणारा जो वर्ब असतो, जो शब्द असतो, त्याला आपण वर्ब म्हणतो, है ना. आणि काय, ओपिनियन, है ना. स्वतःचे मत आहेत प्रत्येकाला स्वतःचं मत आहे, स्वतःचा डिसिजन तो स्वतः घेतो. क्लिअर. नंतर क्वेश्चन करतो आपण काय करतो, क्वेश्चन करतो. हे सगळेचे सगळे काय आहेत, हे सगळेचे सगळे काय आहेत, मूड ऑफ सेंटेन्स आहे. म्हणजे सेंटेन्स मधून आपण या गोष्टी, या भावना काय करतो, व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आपण काय म्हणतो रे भाऊ, मूड ऑफ सेंटेन्स म्हणतो. क्वेश्चन केला, नंतर ऑर्डर देतो की नाही, ऑर्डर तीच कमांड, है ना. नंतर विश असतात, मागतो ना आपण देवाकडे, राईट. नंतर डिझायर, इच्छा असतात तुमच्या, काही डिझायर इच्छा असतात.
मला इथे फिरायला जायचं आहे, मला शिमल्याला जायचं आहे, मला इथे जायचं आहे, मला विमानात बसायचं आहे, है ना. नंतर कंडिशन्स, नंतर काय असते, कंडिशन्स असते, होप, रिक्वेस्ट, आशावादी. नेहमी कसं राहायला पाहिजे, आशावादी राहायला पाहिजे, ऑप्टिमिस्टिक, होप, है ना. काय राहायला पाहिजे, नेहमी 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 व्यक्तीमध्ये काय असते, एक आशा राहिली पाहिजे कोणतीही गोष्ट करत असताना की नाही होईलच. आशावादी राहाल तरच जीवन आहे. क्लिअर. आणि काय रिक्वेस्ट करतो आपण, है ना, रिक्वेस्ट करतो. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर होतं का सगळ्यांना. आणखी आणखी काय बोलू शकतो आपण इथे. नंतर इट इज it's indicate attitude or intentions. it is indicate काय इंडिकेट करते, attitude or intention. it's indicate attitude or intention. कोणाचं रे, कोणाचं, स्पीकर और रायटर, स्पीकर और रायटर. आणि लिहायचं इथे इट इंडिकेट्स, है ना, काय ऍटिट्यूड और इंटेन्शन, कोणाचं, इंटेन्शन ऑफ स्पीकर, स्पीकर्स और रायटर्स, स्पीकर्स और रायटर्स. इथपर्यंत क्लिअर आहे. डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना. डेफिनेशन क्लिअर आहे का. क्लिअर आहे. काय बोललो मी, मूड ऑफ सेंटेन्स. मूड ऑफ सेंटेन्स मध्ये काय म्हणतो आपण, मोड ऑफ सेंटेन्स और मोडॅलिटी ऑफ सेंटेन्स. क्लिअर. हा, नेक्स्ट काय म्हटलं मग मी इथे व्याख्या सांगितली की वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब. वर्बचीच काय आहे ती एक कॅटेगरीज आहे ज्याच्यामधून आपण काय एक्सप्रेस करतो रे बाबा. ज्या काही भावना असतात, ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या फॅक्च्युअल थिंग. नंतर ओपिनियन, क्वेश्चन, ऑर्डर, कमांड, विश, डिझायर, कंडिशन, होप, रिक्वेस्ट, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत. मग थोडीशी एक छोटीशी लक्षात राहायला पाहिजे अशी काय, इट इज ऍटिट्यूड और इंटेन्शन. दोनही काय आहे, सेमच मिनिंग आहे. दोन्ही काय आहेत, सेमच मिनिंग आहे. इट इंडिकेट्स द ऍटिट्यूड और इंटेन्शन ऑफ द स्पीकर्स और रायटर्स थ्रू द सेंटेन्स. गेटिंग माय पॉइंट. क्लिअर. क्लिअर है ना. हे लक्षात घ्यायचं. सेंटेन्स काय होते, एक तर बोलल्या जाते किंवा काय केल्या जाते, ते लिहिल्या जाते. एक तर बोलल्या जाते किंवा लिहिल्या जाते. बोलला जाणारा कोण, बोलणारा कोण असतो, स्पीकर बोलतो त्याला आपण. आणि लिहितो तो काय असतो, रायटर असतो. आणि हे दोघेही काय करत असतात, आपापल्या जे काही मनामध्ये ज्या काही भावना असतात, संकल्पना असतात, त्या सांगण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. आणि त्या म्हणजे ज्या पद्धतीने सांगतात ती पद्धत म्हणजे काय असते रे बाबा, मूड ऑफ सेंटेन्स असते. ती पद्धत म्हणजे काय असते, मूड ऑफ सेंटेन्स असते. क्लिअर. क्लिअर आहे इथपर्यंत, है ना. राइट इट डाउन फास्ट. डन. ओके, चला गो अहेड. चला मग आता हे तर क्लिअर होतं सगळ्यांना. क्लिअर आहे. इट इज वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब दॅट एक्सप्रेस फॅक्ट, ओपिनियन, क्वेश्चन, ऑर्डर, कमांड, विश, डिझायर, कंडिशन्स, होप और अँड रिक्वेस्ट. क्लिअर. मग लक्षात घ्या, हा जो मूड ऑफ सेंटेन्स आहे बेसिकली ह्याचे आपण किती प्रकार पाहू, 5 प्रकार. बेसिकली जे मोस्ट इम्पॉर्टंट टाइप्स आहेत, ते टाइप्स आपण घेऊ. ज्यातच काय होईल, पूर्ण जे काही हे मूड ऑफ सेंटेन्स आहे ते काय करू आपण, कव्हर करू. है ना. कुठे 7 सांगतात, कुठे 8 सांगतात. बरोबर आहे. ते याच्यावरती डिपेंड करते. हे जे दिलेले आहेत नाही ते मी विशेष, क्वेश्चन, हे है ना, ह्याच्यावरती डिपेंड करते. पण लक्षात घ्यायचं, मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते 5 आहे. या 5 मधूनच आपण काय करू, जेवढंही काही तुमचं मूड ऑफ सेंटेन्सचा पार्ट आहे तो कव्हर करू. क्लिअर आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. समजत आहे, समजून राहिलं का.
है ना. मग सर या ज्या 5 कॅटेगरी आहेत त्या कोणत्या? मूड ऑफ सेंटेन्सच्या ज्या 5 कॅटेगरीज आहे डेफिनेशन तर आम्हाला समजली, क्लिअर आहे. पण ज्या मला टाइप्स आहेत ते टाइप्स क्लिअर करा. तर पहिला टाइप होता इंडिकेटिव्ह. पहिला टाइप काय आहे आपल्याकडे? इंडिकेटिव्ह. नेक्स्ट वन इम्परेटिव्ह. नेक्स्ट वन इम्परेटिव्ह. डोंट राईट, लिहायचं नाही. जेव्हा मी बोर्डवर घेतो ना तेव्हा बोर्डवरच पहा, लिहायची काही आवश्यकता नाहीये. इज दॅट क्लिअर? काय फर्स्ट टाइप इंडिकेटिव्ह, सेकंड इम्परेटिव्ह. सेकंड कोणता टाइप आहे? इम्परेटिव्ह. नेक्स्ट काय? हा सेकंड टाइप झाला आपला. दूर होतंय का? हा सेकंड टाइप. नंतर इंडिकेटिव्ह, इम्परेटिव्ह. नेक्स्ट काय असते? इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह. क्लिअर आहे? इंटेरोगेटिव्ह म्हणतो आपण त्याला. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट फोर्थ वन सब्जेक्टिव्ह. यस, and silent subjectives. किती झाले? 4. फिफ्थ कोण सांगते तुमच्यामधून? सांगू शकता का? पाचवा कोणता असेल? बरं याच्यावर ना ऑब्झर्व करून सांगा. ही जी डेफिनेशन दिलेली आहे ना मी, त्या डेफिनेशन वरून काय करा? ऑब्झर्व करा आणि सांगण्याचा प्रयत्न करा. सरळ सरळ नावच दिलेलं मी त्या डेफिनेशन मध्ये. है ना? सरळ सरळ काय दिलेलं आहे? नाव दिलेले आहे. या नावापैकी एक नाव शोधा आणि मला ते सांगा की फिफ्थ जो टाइप आहे आपला कशाचा? मूड ऑफ सेंटेन्सचा, तो काय आहे? कोणता असेल? कोणता होऊ शकते तो? यस, कंडिशन. एक्झॅक्टली. काय आहे? कंडिशन. काय आहे तिथे? फिफ्थ वन कंडिशन. यस, जो पाचवा टाइप आहे तो कुठला आहे? कंडिशन. क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? काय पाहतो? मूड ऑफ सेंटेन्स. मूड ऑफ सेंटेन्स क्लिअर आहे ना? आणि मूड ऑफ सेंटेन्स काय असते? मूड ऑफ सेंटेन्स इट इज वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब. वर्बचीच काय आहे? ती एक भाग आहे, ती एक कॅटेगरी आहे दॅट एक्सप्रेस, जी काय करते? सांगण्याचा प्रयत्न करते किंवा सांगते. प्रयत्न कशाला करणार आहे? ती सांगते सरळ सरळ. काय सांगते? फॅक्ट सांगते. काय सांगते? फॅक्ट सांगते, ओपिनियन सांगते, क्वेश्चन सांगते, ऑर्डर सांगते, कमांड सांगते, रिक्वेस्ट, होप, कंडिशन, डिझायर आणि विश. कोणाच्या? स्पीकर किंवा रायटरच्या. कशामधून? सेंटेन्स मधून. क्लिअर? क्लिअर आहे? कोणाच्या जर म्हटलं तर कोणाच्या? स्पीकर किंवा रायटर. आणि कशामधून म्हटलं तर सेंटेन्स मधून. सेंटेन्स मधून एक्सप्रेस होतो ना आपण. या ज्या काही गोष्टी आहेत या कशातून एक्सप्रेस होत आहे? सेंटेन्स मधून. मुक राहून होते का? मुक राहून एक्सप्रेस होता येतं का? नाही. ते पुन्हा वगैरे करावं लागेल. असं काय ते त्यांची जी काही भाषा असते ती. क्लिअर आहे इथपर्यंत? चल, पहिला टाइप पाहू आपण इंडिकेटिव्ह. काय असते इंडिकेटिव्ह? इंडिकेटिव्ह नावातच आहे. काय दाखवत असेल? काय दर्शवत असेल हा इंडिकेटिव्ह? इंडिकेटिव्ह काय दाखवत आहे? ठीक आहे. हा, काय म्हटलं? इंडिकेटिव्ह मराठी याच्यात काय मराठी सांगायचं? एखाद्या गोष्टीला आपण इंडिकेट करत नाही का? दर्शवत नाही का ती? पण याला इंडिकेटिव्ह मध्ये काय असते?
इंडिकेटिव्ह मध्ये आपण काय एक्सप्रेस करतात इट एक्सप्रेस काय द फॅक्ट एक्सप्रेस द फॅक्ट जो काही फॅक्ट असेल राईट जे काही युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो आपण किंवा कोणतीही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे जी काय तथ्य आहे ना व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस नाही व्हॉट्सअपवर येणारी हिस्ट्री नाही व्हॉट्सअपवर येणारं पॉलिटिक्स नाही क्लिअर आहे ना व्हॉट्सअपचे जे काही व्हॉट्सअपवर जे काही इन्फॉर्मेशन येते ते काय फॅक्ट असतो का ते असतात का ते नाही फॅक्ट म्हणजे काय एखादी अशी इन्फॉर्मेशन जी काय आहे व्हेरीफाय झालेली आहे जी काय झालेली आहे व्हेरीफाईड होऊन आलेली आहे ती इन्फॉर्मेशन म्हणजे काय असते फॅक्ट असते बरोबर आहे म्हणजे त्याचे कागदोपत्री पुरावे सापडतात कागदोपत्री म्हणा किंवा जे झालेली आहे ना जिथे घडलेली आहे एखादी घटना आहे बरोबर आणि ती घडलेली जी घटना आहे त्या घटनेचे जर पुरावे सापडत असतील तर ती घटना आहे ती फॅक्ट आहे कागदावर जेव्हा उतरते तेव्हा है ना क्लिअर आहे इथपर्यंत तर इंडिकेटिव्ह मध्ये जो हा फर्स्ट पार्ट आहे कोणाचा पार्ट आहे हा मूड ऑफ सेंटेन्स आहे याच्यामध्ये काय एक्सप्रेस करतो आपण इट एक्सप्रेस फॅक्ट नंतर ओपिनियन प्रत्येकाला काय आपापलं मत मांडण्याचा काय दिलेला आहे बाबा काय दिलेलं आहे अधिकार दिलेला आहे ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19 है ना तर लक्षात घ्यायचं इट एक्सप्रेस द फॅक्ट ओपिनियन प्रत्येकालाच आपापले विचार मांडण्याचं व्यक्त होण्याचं काय दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे ना पुण्याई आहे आपल्याला आपल्यावरती त्या थोर माणसाची नेक्स्ट फॅक्ट सांगतो आपण ओपिनियन सांगतो आणि असे क्वेश्चन ज्याचं आन्सर है ना देण्याची म्हणजे दिलंच पाहिजे आपण त्याला म्हणू शकतो क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर क्लिअर सो काय असते क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर तर सोपं लक्षात ठेवायचं आहे ना जर तुम्ही 10th च्या वरचे असाल म्हणजे स्पर्धा परीक्षेचे मुलं असाल तर लक्षात ठेवायचं थोडंसं तरी आयडिया असेल जे तुमचे रिटॉरिकल क्वेश्चन असतात सर आता हे रिटॉरिकल क्वेश्चन काय असतात तर बाबा जे तुमचे यस नो टाइपचे क्वेश्चन असतात जे यस नो टाइपचे काय असतात क्वेश्चन असतात है ना त्या क्वेश्चनला आपण काय म्हणतो रे बाबा क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर म्हणजे ज्याचं पुढल्यानं आपण क्वेश्चन केल्यानंतर आन्सर दिलंच पाहिजे असं काही कंपल्सरी असतं का असं कंपल्सरी नाही म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे की असे क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहे ज्याची आपल्याला काय म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला ज्याने आपल्याला आन्सर दिलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये त्या अशा प्रश्नांना आपण काय म्हणतो क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर है ना मग त्याच्यात कोणते क्वेश्चन असतात तर रिटॉरिकल क्वेश्चन असतात क्वेश्चनचे 2 टाइप असतात व्हर्बल आणि नॉन व्हर्बल शिकू आपण ते ज्यावेळेस मी तुम्हाला क्वेश्चन शिकवेल हा तर मग क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर मध्ये कोणते क्वेश्चन येतात रिटॉरिकल क्वेश्चन त्यालाच आपण काय म्हटलं येस नो टाइपचे क्वेश्चन असे प्रश्न ज्याचं जे आन्सर आहे ते एकतर हो येईल किंवा नाही डू यू लाईक पिझ्झा जेव्हा मी हा समोरच्याला क्वेश्चन करतो तेव्हा त्याला जर द्यायचं असेल तर ते नाही तर आपल्याला काय करतो इग्नोर देऊन निघून जाईल जर त्याला आवडत असेल तर तो यस आय डू है ना तो काय हो मला आवडते नसेल आवडत नो म्हणे निघून जाईल आणि त्याला दोन्ही आन्सर द्यायचा नसेल आपल्याला इग्नोर करायचं असेल होतात ना कधी कधी है ना
स्पेशली केव्हा सिच्युएशन माहिती आहे हा आहे का नाही चॅटिंग करत असताना बोलतो आपण बऱ्याच वेळा है ना आणि जेव्हा कुठल्या व्यक्तीला समजते की याचे इंटेन्शन काय आहे बाबा है ना तेव्हा काय होते लेट्स चेंज द टॉपिक असं काम होते ना होते की नाही होते नंतर बोलू म्हणते संध्याकाळी सकाळी बोलू म्हणते बाय नाही का है ना त्याच पद्धतीने लक्षात घ्या की याचे या असे जे क्वेश्चन आहेत याचं आन्सर मिळणं असं काही कंपल्शन नाही समोरच्याला द्यायचं असेल ते नाही द्यायचं नसेल ते निघून जाईल आणि देईल तर कोणत्या फॉर्मॅट मध्ये देईल तो एकतर येस किंवा नो डिस्क्रिप्टिव्ह मध्ये देईल का रे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कसं सर तर मला सांगा इथे विचारलं डू यू लाईक पिझ्झा डू यू लाईक पिझ्झा मग तो तुम्हाला आन्सर काय देईल एकतर यस म्हणेल किंवा नो म्हणेल हो म्हणेल किंवा नाही म्हणेल राईट तो हे म्हणेल का की इथे आता अमरावतीमध्ये आपल्याला राजकमलला जायचंय तिथे एखादा पिझ्झा हट बघायचा आहे आणि तिथे काय करायचंय जाऊन आपल्याला बसायचंय एवढा आन्सर देईल का तो असं देईल का आणि तिथे गेल्यानंतर मी काय करेल खाईल पिझ्झा खाईल आणि मग तो काय म्हणेल हो म्हणेल असं होईल का नाही डू यू लाईक पिझ्झा यस असेल तर यस नो असेल तर नो विषय संपला वाढवायचं काही कारण नाहीच है ना तर लक्षात घ्या आपण जो इंडिकेटिव्ह पार्ट्स आहे ना जो काय इंडिकेटिव्ह टाईप आहे याच्यामध्ये काय काय एक्सप्रेस होते तर फॅक्ट जी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते ती नंतर तुमचे ओपिनियन प्रत्येकाला एक्सप्रेस होण्याचा काय आहे अधिकार आहे आणि नंतर काय क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर जे यस नो टाईपचे क्वेश्चन असतात सोपं लक्षात ठेवा हे जर नसेल लक्षात राहत तर क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर म्हणजेच काय यस नो टाईपचे क्वेश्चन ज्याचे उत्तर फक्त यस असतात किंवा नो असतात गेटिंग माय पॉइंट गेटिंग ओके मग सर आता आम्हाला हे ठीक आहे ना फॅक्ट आणखी एक ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो जनरल स्टेटमेंट यस एक्झॅक्टली काय जनरल जनरल स्टेटमेंट जनरल स्टेटमेंट जनरल स्टेटमेंट म्हणजे जनरल स्टेटमेंट है ना जनरल स्टेटमेंट म्हणजे काय स्टेटमेंट है ना कोणतेही स्टेटमेंट जे आपण बोलतो लिहितो वाचतो सांगतो आहे ना एखादं क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे वर्ड अँड वर्ड क्लिअर झाला ना ईच अँड एव्हरी वर्ड है ना काय असायला पाहिजे क्लिअर असायला पाहिजे कारण कमेंट करायला तुम्हाला वेळ नाहीये है ना कमेंट करायला वेळ आहे का तुम्हाला नाहीये मग त्याची काळजी मलाच घ्यावी लागणार आहे तर ईच अँड एव्हरी वर्ड आहे ना काय असायला पाहिजे क्लिअर असायला पाहिजे शुड बी क्लिअर राईट मग काय होईल इथे इट एक्सप्रेस द फॅक्ट ओपिनियन क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर त्याला क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर असं लिहू शकतो राईट आणि काय जनरल स्टेटमेंट क्लिअर हा काय सर एखादं एक्झाम्पल द्या एखादा कशाला एक्झाम्पल घे किती सारे एक्झाम्पल आहे की नाही तर एक्झाम्पल पहिलं काय यायचं जनरल स्टेटमेंट चला काय आहे आपल्या सर्वांची लाडकी कोण आहे नेहा लिहू नेहा है ना नेहा washed all her clothes. Neha washed all her clothes yesterday. Clear?
जनरल स्टेटमेंट आहे. नेहा वॉश ऑल हर क्लॉथ्स yesterday. क्लियर? क्लिअर आहे? समजून राहिलं काय? सोपं आहे ना, सोपं आहे ना. काय करताय इंडिकेटिव्ह मध्ये? फॅक्ट, ओपिनियन, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर आणि जनरल स्टेटमेंट. फॅक्ट काय असतात सांगितलं मी, है ना, जे काय असतात व्हेरीफाय झालेली इन्फॉर्मेशन असते. ओपिनियन तुमचे जे काही मत आहे, काही बोला ना, कोण काय म्हणतं तुम्हाला. नंतर क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. असे क्वेश्चन ज्याचे आन्सर अपेक्षित दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. अशाच क्वेश्चनला आपण कोणते क्वेश्चन म्हणतो? यस नो टाइपचे क्वेश्चन म्हणतो. आणि जनरल स्टेटमेंट ही अशी. नेहा वॉश्ड ऑल हर क्लॉथ्स yesterday, है ना. किंवा आणखी एखादं घेऊ आपण. नेहा कुक, है ना. कुकड, कुक आहे ते, है ना. काय आहे ते? कुक आहे. नाही तर मग काय होईल रे भाऊ? कुकड होईल त्याचा. कुकड करायचं नाही किंवा कुकड करायचं नाही. कुकड नाही ना, कुकड नाही. काय ते? कुक, है ना. नेहा कुक डेलिशियस फूड. नेहा कुक डेलिशियस फूड, है ना. डेलिशियस फूड, है ना. कुठे? इन हर किचन लिहायचं. इन हर किचन, इन हर किचन, इन हर किचन. नेहा वॉश्ड ऑल हर क्लॉथ्स yesterday. नेहा कुक्ड डिलिशियस फूड इन हर किचन. जनरल स्टेटमेंट. काय आहे रे? जनरल स्टेटमेंट, है ना. जनरल स्टेटमेंट. क्लियर? क्लियर इथपर्यंत क्लियर आहे? सर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? हा, माझं क्वालिफिकेशन, है ना, इनफ आहे तुम्हाला, आहे की नाही? माझं क्वालिफिकेशन काय आहे? इनफ आहे. कळत आहे नाही सगळं? हा, मग इनफ आहे. ठीक आहे. काय आहे काय नाहीये, आहे की नाही? एवढ्या चौकशा कशाला पाहिजे तुम्हाला? काय इंग्लिश शिकवतोय, ऑब्विसली इंग्लिश मधलंच असेल काहीतरी, है ना. लक्षात घ्या. तर नेहा वॉश ऑल हर क्लॉथ्स yesterday. नेहा कुक डिलिशियस फूड इन हर किचन. क्लियर आहे इथपर्यंत? हा, चलो ह्याला रब करू. ठीक आहे, तोपर्यंत हे लिहून घ्या. हे पण रब करतो. हे झालेलं आहे ना सगळं? लिहिलंय ना? मग अशी लिहिलं असेल. येस. क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर. यस. आणि काय जनरल स्टेटमेंट क्लियर आहे इथपर्यंत? नेहा वॉश ऑल हर क्लॉथ yesterday. नेहा कुक डिलिशियस फूड इन हर किचन. क्लियर आहे? क्लियर आहे. माझं एखादं एक्झाम्पल सर फॅक्ट वर पण द्या. फॅक्ट वर घेऊ ना भाऊ. फॅक्ट वर काय एक्झाम्पल द्यायचं? हेच नेहमीच. द सन rises किंवा द सन अराइज. सन अराइज कुठे रे? इन द, कुठे? इन द ईस्ट. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. द सन अराइज इन द ईस्ट. हा, अरे असेच स्टेटमेंट आहे. असेच याचं
त्याचे प्रूफ आहेत ना, प्रूफ आहे ना, काय नेहमी डेली यूज मध्ये तुम्ही पाहत नाही का, सूर्य कुठून उगवतो, कुठून उगवतो, पश्चिमेलाच उगवतो ना. नाही हो सर, इथं ईस्ट लिहिलं तुम्ही. हा, मग इथे काय आहे, सूर्य जो आहे हा पूर्वेलाच उगवतो आणि ते काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, कुठेही गेलं तरी सूर्य काय आहे, पूर्वेला उगवतो. नेक्स्ट एखादा आणखी सर सेंटेन्स, आणखी सेंटेन्स द्या. लिहायचं, द अर्थ revolves around the sun. Clear? अरे समजत आहे का रे भाऊ, समजून राहिला. हा, काय सांगितलं, द सन अरायझेस इन द ईस्ट. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. द अर्थ रिव्हॉल्व्स, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे ना, क्लिअर आहे ना. नंतर क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर कोण घेऊ. क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर मध्ये काय असते, काय असते, हा, क्वेश्चन विदाउट काय, अच्छा, ओपिनियन. ओपिनियन मध्ये काय लिहायचं, इट इज रेनिंग हेवीली, इट इज रेनिंग हेवीली, है ना, इट इज रेनिंग हेवीली. क्लिअर, क्लिअर आहे का इथपर्यंत, क्लिअर आहे. टुमॉरो इज अ हॉलिडे, लिहायचं हे, टुमॉरो इज, टुमॉरो इज हा अ हॉलिडे, टुमॉरो इज अ हॉलिडे. इथपर्यंत क्लिअर आहे का, टुमॉरो इज अ हॉलिडे, राईट, क्लिअर. हा, समजत आहे का, समजत आहे. लक्षात घ्या, कुठला टाइप होता आपला, किती टाइप आपल्याकडे, मोड ऑफ सेंटेन्स, मोड ऑफ सेंटेन्स. मोड ऑफ सेंटेन्स काय म्हणतो, मोड ऑफ सेंटेन्स, मॉडॅलिटी ऑफ सेंटेन्स. टाइप्स, आता डेफिनेशन सांगायची गरज आहे का, नाही. डेफिनेशन, इट इज ॲटिट्यूड और इंटेन्शन्स, कोणाचं, ऑफ द स्पीकर्स और रायटर्स. कशा थ्रू दाखवतात, थ्रू द सेंटेन्स. क्लिअर आहे. और आणखी काय असते, वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ द वर्ब. काय मोड ऑफ सेंटेन्स, वन ऑफ द कॅटेगरीज ऑफ वर्ब which express, that express, sorry, that express, काय एक्सप्रेस करतात, फॅक्ट, ओपिनियन, राइट, कंडिशन्स, क्वेश्चन, हायपोथेटिकल सिच्युएशन, विश, डिझायर. या सगळ्या गोष्टी काय करतात, त्याच्यामधून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो मोड ऑफ सेंटेन्स म्हणून. क्लिअर आहे, ते त्यालाच मोड ऑफ सेंटेन्स म्हणतो. मग काय, पहिला पार्ट किती होते, आपण किती टाइप पाहिले. फर्स्ट आहे इंडिकेटिव्ह, सेकंड काय आहे, इंपरेटिव्ह, थर्ड काय आहे, इंट्रोगेटिव्ह, फोर्थ काय आहे, सब्जेक्टिव्ह, है ना, आणि फिफ्थ काय आहे, कंडिशन्स. काय आहे, कंडिशन्स. कुठला पाहिलेला आहे आपण, इंडिकेटिव्ह. इंडिकेटिव्ह मध्ये काय करतं, इंडिकेटिव्ह काय करतं, फॅक्ट, ओपिनियन, क्वेश्चन विदाउट डिमांडिंग आन्सर, जनरल स्टेटमेंट. क्लिअर आहे, क्लिअर आहे. जनरल स्टेटमेंट मध्ये काय घेतलं आपण, नेहा वॉश ऑल हर क्लॉथ्स येस्टरडे. तिने कालच काय केले, नेहाने आपले स्वतःचे जे काही कपडे होते ते स्वच्छ धुवून काढले. नंतर नेहा कुक डिलिशियस फूड इन हर किचन. क्लिअर. हा, नेक्स्ट काय होतं मग सर आम्हाला काय सांगा, फॅक्ट सांगा. फॅक्ट, द सन रायझेस इन द ईस्ट, राईट, आणि द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. फॅक्ट आहे. आणि काय, इट इज रेनिंग हेवीली. आणि काय होतंय बाबा, खूप जोराचा असा पाऊस पडत आहे. आणि टुमॉरो इज अ हॉलिडे. उद्या काय आहे, सुट्टी आहे. है ना, उद्या काय आहे, सुट्टी आहे.
हा ओपिनियन ओपिनियन अरे ओपिनियनचं सेंटेन्स पाहिजे हो ना ओपिनियन पाहिजे लिहायचं मग पॅरिस इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन द वर्ल्ड Paris is the most beautiful city in the world है ना काय ते ओपिनियन आहे ना सुंदरांचा देश म्हणतात ना त्याला म्हणतात का पॅरिसला है ना तर लक्षात घ्यायचं क्लिअर आहे इथपर्यंत चला इंडिकेटिव्ह क्लिअर आहे इंडिकेटिव्ह नेक्स्ट पाहू ह्याला रब करू ना नेक्स्ट काय आहे बाबा इंडिकेटिव्ह काय झालंय संपलं क्लिअर आहे ना इंडिकेटिव्ह मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का नाही मग नेक्स्ट काय आहे इम्परेटिव्ह काय आहे इम्परेटिव्हला आपण मराठीमध्ये म्हणतो आज्ञार्थी इम्परेटिव्हला आपण मराठीमध्ये काय म्हणतो आज्ञार्थी म्हणतो आणि लक्षात घ्या याच्यातून आपण काय शो करतो रे बाबा तर कमांड काय शो करतो कमांड नेक्स्ट ऑर्डर कमांड आणि ऑर्डर सेम ऑर्डर ऍक्च्युली हा जो कमांड शब्द आहे ना हा जे काही फोर्सेस वगैरे असतात ना राईट तेव्हा यूज केला जातो है ना कमांड हा जो वर्ड आहे जे काही आर्म फोर्सेस असतात ज्या काही आर्म फोर्सेस असतात तिथे ज्या प्रकारे एखादा कमांडर काय करतो ऑर्डर देतो त्याच्या त्या ऑर्डर देण्याला काय म्हणतात कमांड म्हणतात है ना नंतर ऑर्डर रिक्वेस्ट करता का रे रिक्वेस्ट करतो ना आपण रिक्वेस्ट करतो राईट नंतर परमिशन घेतो का परमिशन सुद्धा काय करतो आपण घेतो हेच काय असतात सगळे आपले इम्परेटिव्ह सेंटेन्स असतात सर मराठीमध्ये तर आज्ञार्थी होते मग फक्त आज्ञाच द्यायला पाहिजे है ना असं आहे का नाही असं काही नसतं लक्षात घ्या इम्परेटिव्ह मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर कमांड ऑर्डर रिक्वेस्ट आणि परमिशन बेसिकली लक्षात घ्यायचं हे इम्परेटिव्ह सेंटेन्स काय असतं तर इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं राईट ज्यावेळेस सेंटेन्स टाईप घेईल मी त्यावेळेस तुम्हाला क्लिअर करूनच देईल है ना म्हणजे टाइप ऑफ सेंटेन्स वगैरे शिकवेल तेव्हा पण आता इम्परेटिव्ह सेंटेन्स सध्या एक जनरल आयडिया लक्षात असू द्या की काय असतं इम्परेटिव्ह सेंटेन्स तर लक्षात घ्यायचं कसं ओळखायचं तर इंग्रजीमध्ये या इम्परेटिव्ह सेंटेन्सची जी काही सुरुवात असते ते मेन वर्बने झालेली असते कशाने झालेली असते मेन वर्बने सेंटेन्सची सुरुवात क्लिअर आहे कशाने झालेली असते मेन वर्बने जनरली आपलं बेसिक स्ट्रक्चर काय होतं जनरली स्ट्रक्चर काय आहे आपलं इकडे येतो बेसिक स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब आणि प्लस काय ऑब्जेक्ट आणि मी बोललोय होतो की याच प्रकारे आपली काय असेल स्ट्रक्चर असेल पण हा जो इम्परेटिव्ह जो टाइप आहे ना याच्यामध्ये ना काय होते डायरेक्ट स्टार्ट कशाने होतो मेन वर्बने होतो कोणत्याही सेंटेन्सची जी काही सुरुवात आहे मेन वर्बने होते कशाने होते मेन वर्बने होते है ना किंवा इन्फिनिटिव्ह ऑफ वर्ब असतात किंवा इन्फिनिटिव्ह ऑफ वर्बने काय होते वाक्याची सुरुवात होते है ना क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आणि या इम्परेटिव्ह मधून आपण काय शो करतो रे कमांड ऑर्डर रिक्वेस्ट आणि परमिशन एक्झाम्पल गरज आहे का एक्झाम्पल है ना आहे एक्झाम्पल द्यायची गरज आहे का सर आले ठीक आहे मित्र काय करू आपण नेक्स्ट लेक्चर साठी ते सर आलेले आहेत वेट करत आहे तर आपण इथे थांबू जो काही राहिलेला पोर्शन आहे आपण मी उद्याला सेकंड पार्ट मध्ये हे सगळं देतो तुम्हाला इम्परेटिव्ह वगैरे याचे एक्झाम्पल वगैरे एक्झाम्पल आणि इंट्रोगेटिव्ह सब्जेक्टिव्ह आणि काय आहे हे आपलं कंडिशन्स
हे तीनही जे काही पार्ट्स राहिलेले आहेत आपल्याला मी हे उद्याच्या लेक्चरमध्ये काय करतो क्लिअर करतो. इथपर्यंत ठीक आहे. जर लेक्चर आवडत असतील, समजत असतील, शिकवलेलं काय होत असेल समजत असेल तर काय करा, लेक्चरला लाईक करा. लाईक नसेल करता येत तर ऍटलीस्ट कमेंट करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे तिथे एक्सप्रेस व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. थँक्यू.